मित्रांनो, आपल्याला फिरायला आणि नवीन जागा शोधायला खूप आवडतं. पण विचार करा, तुम्ही एका अशा बेटावर गेलात जिथे हजारो साप तुमची वाट पाहत आहेत, किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्ही पाऊल ठेवताच पोलीस तुम्हाला गोळ्या घालू शकतात. आज आपण अशा जगातील सर्वात भयानक आणि निषिद्ध ठिकाणांची सफर करणार आहोत, जिथे जाण्यास खुद्द सरकारनेच बंदी घातली आहे. या यादीत एक अशी जागा आहे जी आपल्या भारतापासून हाकेच्या अंतरावर आहे, पण तिथे जाणारा कधीच परत येत नाही. चला तर मग सुरू करूया आजचा हा थरारक प्रवास. ब्राझीलच्या किनाऱ्यापासून जवळच एक बेट आहे ज्याला स्नेक आयलंड म्हणतात. नावाप्रमाणेच हे बेट जगातील सर्वात विषारी सापांचे घर आहे. इथे दर चौरस मीटरला किमान 5 साप आढळतात. इथला गोल्डन लान्स हेड हा साप इतका विषारी आहे की त्याचे विष मानवी मांस विरघळवू शकते. ब्राझीलच्या नौदलाने इथे जाण्यास कडक बंदी घातली आहे. फक्त शास्त्रज्ञांना काही विशेष परवान्यासह तिथे जाण्याची परवानगी मिळते. आपल्या भारताच्या अंदमान बेटांच्या समूहात एक असे बेट आहे जिथे वेळ हजारो वर्षांपूर्वीच थांबली आहे. सेंटिनेली जमातीचे लोक इथे राहतात आणि त्यांचा बाह्य जगाशी कोणताही संबंध नाही. जो कोणी तिथे जाण्याचा प्रयत्न करतो त्याचे स्वागत हे लोक बाणांनी करतात. 2018 मध्ये एका अमेरिकन पर्यटकाने तिथे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. भारतीय कायद्यानुसार या बेटाच्या 5 किलोमीटर परिसरात जाणे हा गंभीर गुन्हा आहे. इटलीतील पोवेग्लिया बेट हे जगातील सर्वात जास्त झपाटलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. प्लेगच्या काळात लाखो आजारी लोकांना इथे आणून जिवंत जाळण्यात आले होते. नंतर इथे एक मनोरुग्णालय बांधले गेले जिथे डॉक्टरांनी रुग्णावर क्रूर प्रयोग केले. असे म्हणतात की इथल्या मातीत आजही जळालेल्या हाडांची राख मिसळलेली आहे. इटली सरकारने इथे जाण्यावर कायदेशीर बंदी घातली आहे. लॅस्को लेणी, फ्रान्स. या लेण्यांमध्ये 17,000 वर्ष जुने चित्र आहेत. 1963 पर्यंत इथे पर्यटकांना परवानगी होती, पण माणसांच्या श्वासोच्छवासामुळे आणि कार्बन डायऑक्साईडमुळे या मौल्यवान चित्रांवर बुरशी येऊ लागली. त्यामुळे आता या लेण्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. संस्कृती टिकवण्यासाठी निसर्गाने माणसालाच बाहेर काढले आहे. ग्लोबल सीड वॉल्ट, नॉर्वे. उत्तर ध्रुवाजवळ आर्क्टिक महासागरात एक डूम्सडे वॉल्ट आहे. हे एखाद्या बँकेसारखे आहे, पण इथे सोने नाही तर जगातील सर्व पिकांच्या बिया साठवल्या आहेत. जर कधी पृथ्वीवर महाप्रलय आला तर मानवजात पुन्हा सुरू करण्यासाठी या बिया वापरल्या जातील. तिथे फक्त अधिकृत कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश नाही. एरिया 51, अमेरिका. अमेरिकेतील नेवाडा वाळवंटात असलेली ही जागा जगातील सर्वात रहस्यमयी जागांपैकी एक आहे. अनेक दशके अमेरिकेने तिथे काय चालते हे जगाला सांगितले नाही. लोक म्हणतात तिथे एलियन्सवर प्रयोग चालतात, तर सरकार म्हणते हा फक्त एक लष्करी तळ आहे. तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न केलात तर तिथले रक्षक तुम्हाला पाहताच गोळ्या घालू शकतात. व्हॅटिकन सिटी आर्काइव्ह्ज. व्हॅटिकन सिटीच्या जमिनीखाली 53 मैलांचे कपाटांचे जाळे आहे.
तिथे ख्रिश्चन धर्माचे आणि जगाचे असे काही गुप्त दस्तऐवज आहेत, डॉक्युमेंट आहेत, जे 8व्या शतकापासून जतन केले गेले आहेत। लोकांना वाटते की तिथे एलियन्सचे अस्तित्व किंवा येशू ख्रिस्तांच्या जीवनाबद्दलची काही धक्कादायक रहस्य असू शकतात। काही निवडक शास्त्रज्ञांशिवाय तिथे कोणालाही प्रवेश नाही। तर मित्रांनो, ह्यापैकी कोणत्या जागी जाण्याची तुमची इच्छा आहे? जर तुम्हाला 1 तासासाठी एरिया 51 मध्ये जायची संधी मिळाली तर तुम्ही काय पाहाल? कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या धाडसी मित्रांना शेअर करा। अशाच रंजक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका थरारक व्हिडिओमध्ये।